Hello everyone, welcome back English with Priyanka. Have you ever wondered why we say in the room, on the table, but at school? If you don't know the correct preposition, even a simple English sentence can sound wrong. In this video, you will learn what is a preposition, types of preposition, easy examples, common mistakes, and a quick quiz at the end. So watch till the end. तर चला मग, what is a preposition? A preposition is a word that shows the relationship between a noun or pronoun and another वर्ड इन द सेंटेन्स. आता मराठीमध्ये सोप्या भाषेत आपण बघूया. प्रेपोजिशन म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊनच्या दुसऱ्या शब्दांशी असलेला संबंध जो शब्द दाखवतो किंवा असलेला संबंध दाखवणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणू? प्रेपोजिशन. ओके. इट कॅन शो प्लेस, टाईम, डायरेक्शन, पोझिशन, मुवमेंट. आणि ते आपल्याला तो संबंध दाखवणारा शब्द काय दाखवत असतो तर प्लेस म्हणजे जागा, टाईम, वेळ, डायरेक्शन, दिशा, पोझिशन किंवा मुवमेंट हे सर्व तो दाखवतो आणि त्या संबंध दाखवणाऱ्या शब्दाला आपण प्रेपोजिशन म्हणतो. ओके. लेट्स अंडरस्टँड विथ एक्झाम्पल्स. आता इथे काही एक्झाम्पल्स आहे ते समजून घेऊया. द बुक इज ऑन द टेबल. Here on tells us the position. The cat is under the chair. She is in the room. He is standing near the door. They are walking towards the park. यामध्ये on त्यानंतर is under, on, in, near, towards हे जे आहे हे जे वर्ड्स आहे यांना आपण प्रेपोजिशन म्हणतो कारण ते बुक आणि टेबल, त्यानंतर कॅट आणि चेअर, शी आणि रूम, ही आणि डोअर किंवा स्टँडिंग किंवा डोअर, वॉकिंग आणि पार्क यामधलं जे रिलेशनशिप आहे ते दाखवतात. सो वी कॉल्ड दे आर प्रेपोजिशन्स. देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रेपोजिशन. प्रेपोजिशन ऑफ प्लेस, इन, ऑन, अंडर, बिहाइंड, बिटवीन, नेक्स्ट टू हे जे वर्ड्स आहे हे सर्व वर्ड प्रेपोजिशन ऑफ प्लेसमध्ये येतात कारण ते प्लेस इंडिकेट करतात. एक्झाम्पल्स, द कीज आर ऑन द टेबल. सेकंड आहे प्रेपोजिशन ऑफ टाईम. ॲट, ऑन, इन हे सर्व टाईम दर्शवतात. सो प्रेपोजिशन्स ऑफ टाईम. एक्झाम्पल, ॲट 7 o'clock ऑन मंडे इन जून. प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन. थर्ड आहे प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन. टू, टूवर्ड्स, इन टू, ऑन टू हे सर्व काय आहे डायरेक्शन दाखवणारे वर्ड्स आहे त्यामुळे त्याला म्हणतात प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन्स. आणि एक्झाम्पल, शी वेंट टू स्कूल. ओके. आता इथे आपण बघूया की मिस्टेक्स काय होतात. मेनी लर्नर्स मेक धीज मिस्टेक्स. कोणत्या मिस्टेक्स होतात तर डिस्कस अबाउट न राहता ते काय राहतं डिस्कस. एंटर इन टू द रूम, रॉंग, एंटर द रूम. मॅरिड विथ न राहता मॅरिड टू. सो इथे काही मिस्टेक्स होतात त्या पण आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो रिमेंबर दिस बिकॉज दे आर व्हेरी कॉमन इन इंग्लिश. लेट्स टेस्ट युअर सेल्फ. द कॅट इज द टेबल. इन, अंडर, ॲट. इथे 3 ऑप्शन्स दिलेले आहे तर तिथे कुठलं प्रेपोजिशन इन हे तुम्हाला सांगायचं आहे. सो तुम्ही मला आन्सर कमेंटमध्ये नक्की इथे देऊ शकता. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. शी वॉज बॉर्न 2010. ॲट, ऑन, इन हे 3 ऑप्शन्स आहे. यामधून कोणतं ऑप्शन येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. सो आपण आज इथे व्हॉट इज अ प्रेपोजिशन, प्रेपोजिशन म्हणजे काय, त्याचे टाईप्स कोणते आहे आणि ते एक्झाम्पलनी आपण इथे समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मिस्टेक्स काय होतात, कॉमन मिस्टेक्स काय होतात ते पण आपण इथे बघितलेलं आहे. आणि मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे आन्सर तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की शेअर करायचे आहे. सो इफ दिस व्हिडिओ हेल्प यू, डोंट फॉरगेट to like, share and subscribe the channel English with Priyanka. Thank you.